पण येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी, आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारणासी. आणि बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया, झाडो संतांचे मार्ग आडराने भरले जग. उचिष्टाचा भाग शेष उरला तो शिव अवतार तुम्हा धराया कारण उद्धरया जन जड जीव. संत इथं येऊन तुमच्या आमच्यावरती उपकार करतात. आले सुद्धा स्वतःच्या मर्जीने, राहिले सुद्धा स्वतःच्या मर्जीनुसार, आणि जाताना मी स्वतःच्या मर्जीने निघून गेले. काय साधूचं जीवन असन. पैठणचे शांती ब्रह्म एकनाथ महाराज आहेत. आता आम्ही सगळे पैठणला राहिलेलो आहे. गुरुवर्य प्रेममूर्ती रखमाजी महाराज नवले आणि सगळेजण आम्ही बाबाकडे राहिलेलो आहेत. फार सुंदर साधू आहे. आता 2-4 साधू राहिले महाराज, बाकीच्यांच्या नादी लागून उपयोग नाही. कुरेकर बाबासारखे, नवले बाबासारखे, भास्करगिरी महाराजसारखे, असे नामदेव शास्त्री, सगळे आपले जेवढे आहेत, कैनाथगडाचे विठ्ठल महाराज, असे सर्व साधू संत असे 4-5 जर सोडले ना. आता तुम्ही मला साधू म्हणता, आम्ही काय साधू आहेत का काय? चला असू द्या. नवले महाराज पैठणचे, आणि त्या पैठणचे शांती ब्रह्म एकनाथ महाराज आले स्वतःच्याच मर्जीने, राहिले स्वतःच्याच मर्जीनं, आणि जातानी सुद्धा स्वतःच्याच मर्जीने गेले. एकदा काय झालं, नेमाने महाराज नाथ महाराजांनी देह ठेवला. ऐका बरं का, जसा देह ठेवला तसं चर्चा चालू झाली. नाथ महाराज गेले, नाथ महाराज गेले, नाथ महाराज गेले, नाथ महाराज गेले. गावातले लोक जमा झाले. नाथबाबा गेले, परिसरातले लोक जमा झाले. नाथबाबा गेले. मग ते नाथ महाराज गेले म्हणल्यानंतर ते तयारी सुरू केली लोकांनी. ते थिरडीज म्हणतात का, हां, तिरडीस सजवणं, ते 4 खांदेकरी, आणि ते 4 खांदेकरी आणि ते तिरडीन, ते सगळा कार्यक्रम ते सजवण्यात आला. नाथ महाराजांना त्याच्यावर मांडण्यात आलं तिरडीवरती. 4 जणांनी उचललं आणि निघाली नाथ महाराजाची प्रेत यात्रा. राम बोलो बाय राम बोलो, राम बोलो बाय राम बोलो, राम बोलो बाय राम बोलो. प्रेत यात्रा नाथ महाराजांची निघाली. त्याच्यातला एक खांदेकरी प्रेत यात्रा सुरू असताना दुसऱ्या खांदेकऱ्याला म्हणला, नीट ऐका पंत, ओ विष्णुपंत, बघा नाथ महाराजाने जय अरे सुद्धा घातला नाही हो कधी आपल्याला, पण सरते शेवटी नाथ महाराजाला आपल्याच खांद्यावर जावं लागलं का नाही. अहो पाहता काय, नाथ महाराज ताटी उठून उभा राहिले, आणि त्याला काय म्हणतात माहिती का, पंत, ओ पंत, टेका खाली, टेका. पण तो बघतोय कोण बोलतोय, नाथ बोलतोय, नाथ, टेका खाली. अहो पाहता काय, ती तिरडी खाली ठेवण्यात आली, आणि नाथ महाराज तिरडीन उठून उभा राहिले. स्वतःच्या पायाने चालत 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 परत वाड्यावरती निघून गेले. काय आश्चर्य. 1 वर्ष असंच गेलं बाळू. आणि दुसऱ्या वर्षी काय झालं, परत नाथ महाराजांनी षष्टीला देह ठेवला. स्वतःच्या मर्जीने आले आणि गेले स्वतःच्या मर्जीने. ह्याच्यासाठी सांगते, नाथ महाराजांनी देह ठेवला. तोच कार्यक्रम गावातल्या लोकांना कळलं, परिसरातल्या लोकांना कळलं. सगळेजण जमा झाले, तिरडी सजवण्यात आले. ज्या 4 खांदेकऱ्यांनी उचललं होतं ना, त्यांनीच परत नाथ महाराजांना उचललं. जसं उचललं, प्रेत यात्रा चालू झाली. नाम राम बोलो बाय राम बोलो, राम बोलो बाय राम बोलो, राम बोलो बाय राम बोलो. नाथ महाराजांची प्रेत यात्रा गावच्या इशीपर्यंत जाऊन पोहोचत झाली. ऐका, आणि एक माय स्वतःच्या लिकीला, एकुलते एक लिकीला पहिल्यांदाच सासरी नांदवायला पाठवत होती. बाई आणि पोरगी येशीपर्यंत आल्या इकडून, आणि नाथ महाराजांची प्रेत यात्रा इकडून येशीपर्यंत गेली. जशी प्रेत यात्रा त्या बाईनी बघितली, ऐका, बाई मनातली मनात बोलली, तोंडाने नाही बोलली बरं का, मनातली मनात बोलली, माझी मुलगी पहिल्यांदाच सासरी नांदायला चालली, आणि ह्या बाबाला आजही तर मरायचं आलं का. कशी बोलली बाई, मनातली मनात. तेवढ्यात नाथ महाराज ताटीहून उभा राहिले. नाथ महाराज म्हणले, पंत, अ पंत, टेका खाली. पंत म्हणले, आम्ही तर कुणीच बोललो नाही. नाथ महाराज म्हणले, तुम्ही नाही बोलले, पण बाई मनातली मनात बोलली ना, टेका खाली. अहो पुन्हा ती ताटी खाली ठेवण्यात आली. पुन्हा नाथ महाराज उठले आणि पुन्हा घरी चालत गेले. असंच 1 वर्ष गेलं. पण परत नो ताटी, नो काटी, नॉट खांदेकरी, नॉट तिरडी, नॉट माणसं. 3ऱ्या शिष्टीला नाथ महाराज स्वतःच्याच पायाने चालत 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 गेले
आणि स्वतःचं जीवन स्वतःचा देह गोदावरी मातेला समर्पित केला. याचं उत्तर आहे स्वतःच्या मर्जीने आले, स्वतःच्या मर्जीनुसार राहिले आणि जाताना सुद्धा स्वतःच्या मर्जीने गेले. मात्र आल्यानंतर तुमच्या आमच्यावरती उपकार फार केला. ज्ञानोबा